जय शिवराय मित्रांनो 2023च्या पीक विम्या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून तसंच केंद्र सरकारच्या माध्यमातून पीक विमा कंपनीला जो निधी आहे तो वितरित करण्यात आला होता. परंतु पीक विमा कंपनीच्या माध्यमातून बरेच कारणं दाखवत पीक विम्याचं वाटप हे करण्यात आलं नव्हतं आणि त्याच पार्श्वभूमीवरती परत एक नवीन जी-आर करण्यात आला आणि त्या जी-आरच्या स्वरूपात आता शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच पीक विम्याची रक्कम ही वाटप केली जाणार आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम ही जमा केली जाणार आहे. मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यात पीक विम्याची रक्कम ही वाटप केली जाणार आहे, यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जाणार आहेत, कोणत्या पिकाचा पीक विमा वाटप केला जाणार आहे, या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, मी गणेश ठाकरे कृषी सातबारा या YouTube चॅनलवरती आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या चॅनलचे सभासद मिळवण्याकरता नक्की चॅनलला जॉईन व्हा, जेणेकरून आपल्याला नवीन अपडेट हे मिळत राहतील. तर मित्रांनो, चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ. शेतकरी मित्रांनो, मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून तक्रारी करण्यात आल्या होत्या. जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अधिसूचना काढण्यात आल्या होत्या. अधिसूचनेनुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम ही वाटप करणं अपेक्षित होतं. परंतु पीक विमा कंपनीच्या माध्यमातून बरेच काही कारणं दाखवण्यात आले. त्यामध्ये शेतकऱ्यांचा पीक विमा रक्कम ही रिजेक्ट करण्यात आली. शेतकऱ्यांच्या क्लेम ही रिजेक्ट करण्यात आले होते. परंतु जिल्हाधिकारी असतील त्या ठिकाणचे जिल्हाधिकारी असतील त्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी असतील त्यानंतर त्या ठिकाणचे आमदार, खासदार असतील यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात तक्रारी करण्यात आल्या होत्या. मोठ्या प्रमाणात उठाव करण्यात आला होता आणि पीक विमा कंपनीला सांगण्यात आलं होतं की शेतकऱ्यांचा पीक विमा जर वाटप केला नाही तर आम्ही त्या पीक विमा कंपनीला टाळा ठोकू, अशा प्रकारचे आंदोलन सुद्धा झाले होते. त्याच पार्श्वभूमीवरती आता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर आता पीक विम्याचं वाटप हे केलं जाणार आहे. मित्रांनो, अकोला जिल्ह्याचा जर विचार केला तर अकोला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून ह्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सरसकट सर्व मंडळ पीक विम्यासाठी पात्र करण्यात आले होते. परंतु असं असताना सुद्धा पीक विमा कंपनीच्या माध्यमातून कारणं दाखवत पीक विमा शेतकऱ्यांचा रिजेक्ट करण्यात आला होता आणि त्या पार्श्वभूमीवरती आता शेतकऱ्यांचा पीक विमा हा वाटप करणं अपेक्षित आहे. त्यासाठी आता लोकप्रतिनिधी असतील, त्यानंतर त्या ठिकाणचे जिल्हाधिकारी असतील, जिल्हा समन्वयक असतील, त्यांच्या माध्यमातून एक आढावा बैठक अकोला जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अजित कुमार यांच्या माध्यमातून एक परत पाठपुरावा करण्यात आला होता आणि त्या पार्श्वभूमीवर आता शेतकऱ्यांच्या खात्यावर अकोला जिल्ह्याचा पीक विमा सुद्धा हा लवकरच वितरित करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा केले जाणार आहेत. तर मित्रांनो, दुसरा जिल्हा आहे म्हणजे तो अहमदनगर जिल्हा. अहमदनगर जिल्ह्यातील सुद्धा तशाच प्रकारची स्थिती आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम ही वाटप होणं अपेक्षित होतं. त्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी असतील, शेतकरी असतील यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यानंतर जिल्हाधिकारी असतील, पीक विमा कंपनीला असेल यांच्या ताला ठोकू अशा प्रकारचे आंदोलन सुद्धा करण्यात आले होते. परंतु त्या जिल्ह्याच्या सुद्धा पीक विम्याची रक्कम ही वाटप करण्यात आली नव्हती आणि अहमदनगर जिल्ह्यात सुद्धा पीक विम्याची रक्कम आता लवकरच वाटप केली जाणार आहे. मित्रांनो, तिसरा जिल्हा आहे हिंगोली जिल्हा. हिंगोली जिल्ह्यात काही प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम ही वाटप करण्यात आली होती. परंतु या ठिकाणचे जे लोकप्रतिनिधी आहेत, त्या ठिकाणचे जे आमदार, खासदार आहेत, यांच्या माध्यमातून मात्र कोणत्याच प्रकारचा उठाव केला जात नाही. त्या कारणाने शेतकऱ्यांचा पीक विमा हा होल्ड करण्यात आलेला आहे. आता याच्यावरती नेमका काय तोडगा निघतो? जिल्हाधिकारी याच्यामध्ये काही दखल घेतात का? जिल्हा कृषी अधिकारी काय दखल घेतात का? हे सुद्धा आपल्याला पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर कधीपर्यंत हे पीक विमा जमा केला जाऊ शकतो, या संदर्भात सुद्धा काही नवीन अपडेट आल्यानंतर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, अहमदनगर जिल्ह्याचा जर विचार केला तर अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा लवकरच पीक विम्याची रक्कम ही वाटप केली जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पीक विम्या संदर्भात काही प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यावर आता पीक विम्याची रक्कम ही वाटप करण्यात आलेली आहे आणि उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा लवकरच पीक विम्याची रक्कम ही वाटप केली जाणार आहे. तर मित्रांनो, धाराशिवचा जर विचार केला तर धाराशिवच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर थोड्याफार प्रमाणात म्हणजे 25% शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम ही वाटप करण्यात आलेली आहे. आता उर्वरित जे 75% शेतकरी आहेत, या शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा लवकरच पीक विम्याची रक्कम ही वाटप केली जाऊ शकते. तशा प्रकारच्या सुद्धा त्या ठिकाणच्या चळवळी सुरू झालेल्या आहेत. मित्रांनो, जालना जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी आता परत शेतकऱ्यांच्या माध्यमातून जल भरो आंदोलन असेल, जलसमाधी आंदोलन असेल, याच्यातून मोठ्या प्रमाणात आपला प्रतिसाद शेतकऱ्यांच्या माध्यमातून दिसत आहे आणि पीक विमा कंपनीला जो पीक विमा रक्कम आहे ती लवकरच वाटप करावी अशा प्रकारच्या सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत. 30 तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जर पीक विमा वाटप नाही केला तर शेतकऱ्यांच्या माध्यमातून पीक विमा कंपनीला ताला ठोकू अशा प्रकारच्या या ठिकाणी सुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्या ठिकाणचे प्रतिनिधी असतील, शेतकरी असतील, यांच्या माध्यमातून तशा प्रकारच्या पीक विमा कंपनीला सूचना देण्यात आलेल्या आहेत. तर मित्रांनो, शेतकऱ्यांच्या खात्यावर याचं सुद्धा लवकरच वाटप केलं जाऊ शकते. तर मित्रांनो, या ठिकाणचा यवतमाळचा जर विचार केला तर यवतमाळच्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून
पीक विम्याची कंपनीच्या माध्यमातून काही प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यावर ही पीक विमा रक्कम वाटप करण्यात आली होती. परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावर हजाराच्या आत ही पीक विम्याची रक्कम वाटप करण्यात आली होती. परंतु काही प्रमाणात त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम ही वाटप करण्यात आलेली आहे. तर उर्वरित बरेच शेतकरी आहेत यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्यापही पैसे जमा करण्यात आलेले नाही. या संदर्भात सुद्धा आता ज्या नवीन जी-आरच्या माध्यमातून जे पीक विमा कंपनीला जो निधी असतो तो वितरित करण्यात आलेला आहे आणि त्याचं सुद्धा लवकरच निवारण होईल अशा प्रकारचे आता आपल्याला कुठेतरी चाहूल दिसत आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा केले जाऊ शकतात. तर मित्रांनो, इतर जिल्ह्याचा सुद्धा आपण नेहमीच अपडेट घेत राहू. मित्रांनो, आता आत्ताच्या पुरतं जर विचार करायचा झाला तर आजच्या पुरता हा व्हिडिओ महत्त्वाचा होता आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच पीक विम्याची रक्कम ही वाटप केली जाऊ शकते आणि जे उर्वरित जिल्हे आहेत त्या जिल्ह्याच्या संदर्भात सुद्धा नवीन अपडेट आल्यानंतर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो, असे नवीन अपडेट पाहण्याकरता नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. जय शिवराय मित्रांनो.